मोबाईल समोर ठेवून एखादा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आणि दैनंदिन जीवनातील संपूर्ण उपयुक्त माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे श्रुती.ai हे AI तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल ॲप सोलापूरच्या तरुणांनी विकसित केले आहे। याबाबतची माहिती SST इंडियाचे CEO गणेश मद्दा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे। SST इंडिया ही कंपनी आमचे CEO से गणेश मद्दा यांनी सन 2022 साली इंडियामध्ये ओपन केली आहे। ते पहिला ब्रांच सोलापूरला आपण इथे ओपन करतोय। ते अगोदरपासून या व्यवसायात आहेत। 2011 पासून ते SST LLC USA मध्ये काम करत आहेत। या SST इंडिया सोलापूरमध्ये उघडण्याचं कारण सोलापूरचं जे टॅलेंट आहे ते सोलापुरातच राहावा, इथला जे ब्रेन ड्रेन होत आहे ते थांबवून इथल्या लोकांना चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा काम करण्यासाठी पातळी इथं मिळावी, त्यासाठी या व्यासपीठ आम्ही इथं उभा केली आहे। आणि या इंजिनियर इथे जे इंजिनियर सगळे काम करतात ते सगळे सोलापूरचेच आहेत। आणि या सोलापूरच्या इंजिनियरांनी आपल्या जगासाठी एक सुंदर ॲप आपण दिलेलं आहे। या ॲप जे आहे ते बाकीच्या इतर जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते पेड ॲप्स आहेत, जसं की ग्रोक आहे, ChatGPT आहे। त्याचे जे पेड व्हर्जनचे जी फॅसिलिटी जी आहे ते आपण फ्रीमध्ये आपण देतो आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा। iOS आणि Android दोन्हीवर फ्री उपलब्ध आहे, कम्प्लिटली फ्री राहणार आहे। कुठले तुमच्या ॲडव्हर्टाईज या ॲपवर येणार नाही आणि कुठलाही डाटा तुमचं आम्ही स्टोअर करत नाही आहे कुठल्याही लेवलवर। तुमचा जे डाटा असेल तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या हँडसेटमध्येच असणार। आम्ही फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID एवढंच घेतो आणि फक्त तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा कसा होईल, हे जेवढं जास्त वापर तुम्ही करत जाईल तर तुम्हाला त्याचे अनेक फीचर्स तुम्हाला मिळत जाईल त्याच्यात। आणि पुढे जाऊन आम्ही याच्या स्टेज 2 मध्ये अजून याचे फीचर्स आम्ही ॲड करणार आहोत। पूजा पाटील, AI आर्किटेक्ट फॉर श्रुती AI। मी श्री साई टेक्नॉलॉजी SST मध्ये काम करते, जी सोलापूर बेस्ड आपली कंपनी आहे। आणि श्री साई टेक्नॉलॉजी मध्ये आम्ही श्रुती AI हे नावाचं प्रोडक्ट ॲप बनवलेलं आहे। हे ॲप तुम्हाला ॲपल स्टोअर आणि अँड्रॉइड प्ले स्टोअर वरती पण अवेलेबल आहे। एक्झॅक्टली श्रुती AI करतं काय? श्रुती AI हे ॲप तुमच्या OpenAI, ChatGPT, जेमिनाय, ग्रॉक या मॉडेल सारखं आहे, बट हे ॲप आहे जे कॉमन पीपलसाठी, जे लोक ज्यांना इंग्लिश नाही कळत, ज्यांना त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये आन्सर्स पाहिजेत, जे फार्मर्स आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, ज्या लोकांना या ॲपचा खूप फायदा होणार आहे। सो त्यासाठी आपण हे ॲप बिल्ड केलेलं आहे कॉमन पीपलसाठी। हे ॲप कम्प्लिटली फ्री आहे, मल्टीलिंग्वल आहे, मीन्स इंग्लिश, हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू या लँग्वेज, कन्नडा या लँग्वेजमध्ये हे ॲप अवेलेबल आहे। आणि हे कम्प्लिटली व्हॉइस बेस्ड ॲप आहे। श्रुती मीन्स इन संस्कृत इट इज अ व्हॉइस। सो मीन्स तुम्हाला फक्त मराठी लँग्वेजमध्ये, कन्नड तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये श्रुतीला प्रश्न विचारायचे आहेत आणि ते तुम्हाला आन्सर करेल। जसं की जवळपास रेस्टॉरंट्स कोणते आहेत, मला या हॉटेलला व्हिजिट करायचंय, त्याचे रेटिंग सांगा, रिव्ह्यू सांगा। एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला त्याच्या पिकावर कोणता रोग झालेला आहे, कोणते कीटकनाशकं फवारली पाहिजेत, त्याच्या मातीचा तो फोटो काढून पाठवू शकतो। या मातीमध्ये pH लेवल काय आहे, तिथलं एन्व्हायरमेंट काय आहे, त्या परिसरातलं, त्यानुसार ते कोणते पीक घेऊ शकतात हे देखील तुम्हाला श्रुती AI ॲपमध्ये मिळेल। जसं की शेतकऱ्यांना जमिनीची काही कागद असतील, लीगल सरकारी नोटीस असतील, जे जनरली इंग्लिश लँग्वेजमध्ये असतात, ते त्यांना नाही कळत, त्यांना कोणाकडून तरी विचारून घ्यायला लागेल। सो श्रुती AI ॲपमध्ये जस्ट तुम्ही त्याचा इमेज क्लिक करा आणि विचारा श्रुतीला की हे काय आहे डॉक्युमेंट, यामध्ये मला पुढची ऍक्शन काय घ्यायची आहे। श्रुती AI तुम्हाला डिटेलमध्ये मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करेल। होमवर्क असेल स्टुडंटला जस्ट त्याचा फोटो क्लिक करायचा आणि विचारायचं की हे स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व्ह करायचंय। श्रुती AI विल हेल्प ऑन दॅट। सो डाउनलोड करा ॲप आणि यूज करा ॲज